गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, ज्यात तब्बल 269 जणांचा मृत्यू झाला होता। या मृतांमध्ये 52 ब्रिटिश नागरिक होते आणि अपघात इतका भीषण होता की अनेक मृतदेह जळालेल्या आणि ओळखता न येण्याच्या अवस्थेत होते। त्यामुळे प्रशासनाने डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवून मृतदेह कुटुंबियांकडे देण्याचा निर्णय घेतला। पण इथेच घडला एक विचित्र प्रकार। ब्रिटिश नागरिकांचे मृतदेह लंडनमध्ये पोहोचल्यावर त्याचे डीएनए मॅच झालेच नाही। 12 मृतदेह हे चुकीचे होते, म्हणजेच 12 नातेवाईकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीऐवजी कोणातरी दुसऱ्याचे मृतदेह मिळाले होते। त्यामुळे अनेक कुटुंबांनी अंत्यसंस्कार थांबवले, काहींचा संताप अनावर झाला। वकील जेम्स हिलीप्रॅट यांनी सांगितलं की मी गेल्या काही महिन्याभरापासून या कुटुंबासोबत आहे। काहींना मृतदेह मिळाले नाहीत, तर काहींना मिळालेले मृतदेह हे चुकीचे होते आणि हा प्रचंड निष्काळजीपणा आहे। इतकंच नाही तर एका शवपेटीमध्ये 2 व्यक्तींचे अवशेष आढळल्याची देखील माहिती समोर आली आहे। मात्र या घटनेमुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय, डीएनए ओळख असूनही एवढी मोठी चूक झालीच कशी? आणि जर हे 12 मृतदेह चुकीचे होते, तर मग योग्य मृतदेह कुठे आहेत? हा प्रकार आता मृतांच्या कुटुंबियांसाठी दुहेरी वेदना बनलाय। कारण एकतर आपल्या जवळच्यांना अपघातात गमावलं आणि आता दुसरीकडे शेवटचं दर्शन होणं देखील अवघड होऊन बसलंय।